लगातार दोन्हीही चेंडू डॉट, परंतु आताचा हा चेंडू हा देखील अप्रतिम चेंडू आहे. अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी इथून सातत्याने चेंडूला वळण दिलं जातोय. वेगवान चेंडू, ते सरळ चेंडू, अगदी सरळ यष्टांचा वेध घेणारा चेंडू आहे. आणि इथून मात्र आपण पाहू शकाल चौथ्या बॉल वरती फलंदाजाला मात्र बाद करण्यात आलेला आहे. दांडी गुल, फलंदाज बाद झालाय. सध्या तरी इथून धाबांचा अकाउंट मात्र ओपन झालेले नाहीये, परंतु विकेटचा अकाउंट मात्र ओपन झालाय. अगदी भूमी 11 शहापूर टीमची सुरुवात थोडीशी शांतमय पाहायला मिळते. थोडीशी डगमगत सुरुवात सध्या सुरू आहे, परंतु अगदी पहिल्या धावांसाठी वाट पाहतायत. थोडासा स्ट्रगल करावा लागतोय, कारण की मैदानाच्या आतमध्ये संजय अप्रतिम गोलंदाजी करतायत. मॅच ऑन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल यांना आपण पाहू शकाल. सध्या तरी भूमी 11 शहापूर संघाची सुरुवात थोडीशी डगमगत झालेली आहे, कारण की मैदानाच्या आतमध्ये संजय अप्रतिम गोलंदाजी करतायत. आताचा हा चेंडू फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू होतोय. आणि या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दोन धावा इथून पूर्ण केल्या जात आहेत. अगदी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट इथून ओपन केलं जात आहे. वेगवान चेंडू, अगदी पायावरती चेंडू होता, पॅडवरती चेंडू होता, अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न या स्लेग बाईकच्या माध्यमातून इथून ही एक धाव कंप्लीट केली जाते. आणि इथूनही सिंगल कंप्लीट. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी संजयच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर अवघ्या 3च धावा खर्च केल्यात. मॅच ऑन, गेम ऑन. षटक क्रमांक दुसरा. गोलंदाज पंकज आहेत. अगदी पहिल्या ओव्हरचा विचार केला, पहिल्या ओव्हरमध्ये संजयने भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. अवघ्या 3 धावा खर्च केला, परंतु त्यानंतर एक विकेट देखील त्यामध्ये समाविष्ट आहे. आताचा हा चेंडू अगदी समोर चेंडू होता, परंतु अगदी बॅटला खाली आणलं. ग्राउंड शॉट इथे पाहायला मिळेल. त्यानंतर इथून या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. फक्त पुश केला आणि त्यानंतर इथून या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. आताचा हा चेंडू यस या ठिकाणी लेग स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव इथून पाहायला मिळते. सध्या तरी
एक एक्स्ट्रा आली, टीमची टोटल पुढे जाती जाऊन पोहोचली ती 6 वरती. 6 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सध्या तरी शांतमय क्रिकेट पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि इथून यस, हा चांगला चेंडू आहे. अगदी चॉप करण्याचा प्रयत्न इथून फलंदाजाने केला होता, परंतु इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. अगदी मोठ्या फटक्यांपासून बचाव करण्यासाठी वाईड यॉर्कर आपण नेहमीच पाहायला मिळतो, परंतु इथून सध्या तरी सातत्याने टप्पे देखील चेंज केले जात आहेत. आता मात्र हा चेंडू समोर आहे, ऑन साइडला लॉफ्ट केलाय, फटका दमदार, चेंडू सीमा पार, षटकार. षटकाराच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती. आताचा हा चेंडू अगदी थोडा थांबून टाकलाय, परंतु अगदी प्रॉपर लेंथ वरती होता. येस, ओव्हरचा विचार केला तर अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. येस, माफी असावी, 2 चेंडू आहेत, माफी असावी नक्कीच. या ठिकाणी अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हिटिंग एज, परंतु या ठिकाणी बॉलने मात्र वळण घेतलाय, परंतु इथून बॉलला देखील स्टॉप केलं जातं लॉंग स्टॉप मध्ये. आणि इथून या 2 धाबा. सध्या तरी फ्रेंड्स 11 अंबरनाथ टीम अगदी चांगली गोलंदाजी इथून करत असताना सातत्याने आपण पाहिलं मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवलं जातंय. शेवटचा बॉल. ऑन साइडला अगदी सरळ बॅटने हा फटका दमदार आहे. अगदी साइड स्क्रीनच्याही वरून अगदी सरळ रोड वरती हा कडक फटका आहे, षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. स्ट्रेट हा फटका सजवलाय, अप्रतिम फटका, व्हॉट अ शॉट. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर भूमी 11 शहापूर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या धावफलकावरती. मॅच ऑन. षटक क्रमांक 3. अगदी इथून सागरला आपण पाहू शकाल. सध्या तरी येस, इथून एक धाव कंप्लीट आहे. 21 धावा धावफलकावरती. आताचा हा चेंडू अगदी वेग थोडा मात्र कमी करण्यात आला, त्यामुळे आपण इथून पाहिलं तर अगदी फलंदाजाला देखील थोडस अचंबित केलं, थोडस चकित केलं आणि इथून हा डॉट बॉल. इथे यसले स्टिकच्या बाहेर खराब चेंडू, व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाब इथून पाहायला मिळतीये. सध्या तरी इथून एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल देखील हळूहळू पुढे जाते. अगदी पहिला सत्र सुरू आहे, परंतु इथून पहिल्या सत्रामध्ये समोरच्या टीमला म्हणजेच फ्रेंड्स 11 अंबरनाथ संघाला मोठं टार्गेट द्यायचं आहे. ऑन साइडला खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून देखील बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सध्या तरी भरपूर चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु गॅप मध्ये चेंडू आहे.
बॉलला पाठवलं थेट डीप कव्हर मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. चौकाराच्या मदतीने टीमचे टोटल 26. 26 धावा धावफलकावरती. हा देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये बॉलला पाठवला डीप मध्ये. आपण पाहू शकाल खेळाडू उपस्थित आहेत, परंतु इथून अगदी 2 धावा मात्र सहजासहजी पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 28. 28 धावा. याही षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी सध्या पाहायला मिळते सागर यांची. शेवटचा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, परंतु या ठिकाणी कॅच देखील ड्रॉप केली जाते. अगदी सोपी कॅच होती, परंतु इथून ड्रॉप केली जाते. निर्धाव चेंडू, शेवटचा बॉल डॉट आलाय, त्यामुळे 3 षटक देखील इथून कंप्लीट झालेले आहेत. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर भूमी 11 शहापूर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 28. 28 धावा. चला यानंतर नेक्स्ट मॅच शेलू माता वाल भिवंडी विरुद्ध डॅनी 11 डोंबिवली. चला दोन्ही टीम कॅप्टन अगदी आपण या ठिकाणी टॉस साठी रिपोर्टिंग करायचे आहे. नेक्स्ट मॅच शेलू माता वाल खरतर भिवंडीचा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम डॅनी 11 डोंबिवली. शेवटचं षटक गोलंदाज अन्सार बॉलिंग मार्कवरती. अगदी शेवटचं षटक आहे, परंतु आता इथून शेवटच्या ओव्हर मध्ये सातत्याने अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, कारण की धावा पहिल्या 3 ओव्हर मध्ये कमी बनल्या, त्याच्यामुळे आता इथून टार्गेट करावं लागेल. या ओव्हर मध्ये 20 ते 25 धावा आल्या तर मॅच मध्ये फाईट जरूर केली जाऊ शकते, परंतु इथून पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक कबस मध्ये पाठवला, परंतु इथून सिंगल कंप्लीट, डबल हे कंप्लीट. आणि आता मात्र 2च धावा संख्येवरती इथून समाधान मानावं लागेल. 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 30 धावा. सध्या तरी आता असं वाटतं की हा सामना अगदी लो स्कोरिंगच्या दिशेने वाटचाल करतोय. वेगवान चेंडू होता, परफेक्टली लेंथ वरती होता, अगदी यॉर्कर लेंथ वरती हा चेंडू आहे. डॉट बॉल. खरं तर अन्सार यांना आपण पाहू शकाल अप्रतिम गोलंदाजी करतायत. फुल लेंथ बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथून हा देखील मिस केला जातोय. इथे देखील फटका हुकलाय असं म्हणावं लागेल. आणि आणखीन एक डॉट बॉल. सध्या तरी धावांसाठी संघर्ष इथे केला जातोय. वेगवान चेंडू, परंतु फटका देखील वेगवान आहे. बॉलला पाठवलाय डीप मध्ये, तिथे खेळाडू आहेत. ओ अगदी सागर होते. अगदी त्यांच्या माध्यमातून आणखीन एक कॅच मात्र ड्रॉप केली जाते. आताचा फटका हा देखील दमदार आहे आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
षटकार आलाय म्हणजे षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 37, 37 धावा. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल इथे देखील ऑन साइडला खेचून मारलाय. हा देखील फटका चांगला आहे. अगदी फिनिशिंग टच भरपूर चांगला दिलाय. शेवटच्या 2 बॉल वरती 12 धाबा इथून वसूल केल्यात आणि इथून टार्गेट देखील चांगलं सेट केलेलं आहे आणि इथून खेळाचा पहिला सत्र देखील समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम भूमी 11 शहापूर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 आणि 44 धावसंख्येचं टार्गेट आहे टीम फ्रेंड्स 11 अंबरनाथ संघाला.
यस, ओव्हर कंप्लीट. आता मात्र शेवटचे 6 चेंडू राहिलेले आहेत आणि 6 चेंडूंमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. खरं तर मागील ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर सातत्याने कमीत कमी धावसंख्या तिथे खर्च करण्यात आली. आता मात्र हा सामना शेवटच्या षटकामध्ये येऊन तर पोहोचलाय, परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत सामना येणार का हे देखील पाहूयात. सुरुवातीचे 2 ते 3 चेंडू हे फार महत्वाचे आहेत दोन्ही संघांसाठी. अगदी पावसानं देखील आता हजेरी लावलेली आहे, परंतु आता पुन्हा एकदा थोडीशी विश्रांती आणि आता इथून अगदी क्रिकेटचा जो आपला पिच आहे तो देखील आता थोडासा ओलसर झालेला आहे. त्याच्यामुळे आता इथून कदाचित मी तर म्हणेन गोलंदाजांना हे बेनिफिट मिळू शकतो. जेव्हा जेव्हा खेळपट्टी ओली असते तेव्हा तेव्हा खरं तर गोलंदाजांना हे बेनिफिट मिळतो. परंतु आता इथून फलंदाजांसाठी नक्कीच एक चॅलेंज असेल. 6 चेंडूमध्ये 6 बनवायचे आहेत, बनतील का हे देखील पाहूयात. गुडले स्पॉटचा बॉल ऑन साइडला खेचून मारलाय, फटका चांगला आहे, परंतु या ठिकाणी यस, एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावा. अगदी वेगाने चेंडू आला होता, त्याला पूल करण्यात आला, फटका चांगला, तिथे देखील चांगल्याच धावा मिळाल्या. आता सामना इथून सोपा झालेला आहे. 5 बॉल मध्ये 2 धावसंख्येची गरज. इथे बॅट फिल्डिंग एज आणि बॉल अगदी पाठीमागे जातोय, तिथे मात्र एकच धाव मिळेल. सिंगल कंप्लीट आणि इथे डबल देखील कंप्लीट केली जात आहे आणि सामना इथे जिंकलाय तो म्हणजेच फ्रेंड्स 11 अंबरनाथ संघाने. अभिनंदन बॉय.